तर तिकडे पुण्यातही महानगरपालिके निवडणुकीच्या मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे। तयारीचा आढावा घेतलेला आहे आमची प्रतिनिधी भक्ती बिसुरेनं। पुणे महापालिकेसाठीचं मतदान जे आहे ते काल दिवसभरात शांततेत आणि सुरळीतपणे पार पडलंय आणि त्यानंतर आता लगबग सुरू झाली आहे ती उद्याच्या मतमोजणीची। पुणे महापालिकेच्या 14 क्षेत्रीय कार्यालयांमध्ये मतमोजणीची प्रक्रिया जी आहे ती राबवली जाणार आहे आणि त्यासाठी प्रत्येक प्रभागामध्ये प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाच्या परिसरामध्ये काही ठिकाणं आहेत जी नेमून देण्यात आलेली आहेत। टिळक रोड क्षेत्रीय कार्यालय जे आहे त्याच्यासाठी त्याच्या अंडर येणारे जे वॉर्ड आहेत 28, 35 आणि 36 या तिन्ही वॉर्ड्सचं या तिन्ही प्रभागाचं जी काही मतमोजणी आहे ती गणेश कला क्रीडा रंगमंच इथं होणार आहे। साधारण उद्या सकाळी 10 वाजता ही सगळी मतमोजणीची प्रक्रिया जी आहे ती सुरू होणार आहे आणि त्यानंतर साधारणपणे 1.5 ते पावणे 2 तासामध्ये काही प्राथमिक कल जे आहेत ते समोर यायची जी काही शक्यता आहे ती शक्यता असल्याचं प्रशासन आणि अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे। त्यातला सगळ्यात संवेदनशील जो प्रभाग आहे किंवा जे क्षेत्रीय कार्यालय आहे ते आहे घोले रोडचं क्षेत्रीय कार्यालय आणि घोले रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या अंडर येणाऱ्या 7, 14 आणि 16 या प्रभागांचं या वॉर्ड्सचं मतमोजणीची जी प्रक्रिया आहे ती साधारणपणे बालेवाडी क्रीडा संकुल इथं होणार आहे। आता उमेदवारांना रुखरुख किंवा एक धाकधूक आहे ती उद्या निकाल काय लागतायत याची, पण त्यासाठीची सगळी व्यवस्था जी आहे ती मात्र निवडणूक आयोग आणि पुणे महापालिका यांच्याकडून सज्ज करण्यात आली आहे। कॅमेरामन अमोल गव्हाळेसह भक्ती बिसुरे, एबीपी माझा, पुणे।